नमस्कार मंडळी. आपण आता जाजू चौकाच्या समोर आहोत आणि जुन्या तहसीलच्या बाजूला इंडियन रेड क्रॉस सोसायटीचं ऑफिस आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे प्राधिकरण विभागाचं हजारो लिटर पाणी जात असणार जवळपास, कारण का महिनाभर झाला इथून पाणी वाहून राहिलं. आज तर 24 तास हे पाणी वाहून राहिलं इथलं. तर असं मला इथल्या सरांनी सांगितलं मला. तुमचं नाव काय सर? पठाडे. फटाळे सर हे इथे सिक्युरिटी गार्ड आहे या ऑफिसला. तर आपण यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया या पाण्यासंदर्भात. काय म्हणणं आपलं याच्यावर? मी जाऊन सांगितलं परवा दिवशी त्याने का बा पाणी इथं पाईप फुटलाय, आम्हाला पण नाही भेटून राहिलं. त्याने मला 2-4 ठिकाणी पाठवलं. 3 नंबरला जा, 2 नंबरला जा, कोणी म्हणे त्या एका खिडकीपाशी जा. मी काल हिंडून चालला आलो, म्हणलं पाठवतो म्हणे. आता अजून हे 3-4 दिवस झाले, आज पाणी सुटलं, अजून पाणी वाया चाललं. अजून पाणी वाया चाललं. म्हणजे तक्रार करून सुद्धा प्राधिकरण विभाग दखल घेत नाही. आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माहित आहे प्राधिकरणचा भोगडा कारभार. या प्रकारची अवस्था जागोजागीच आहे. जागोजागीच पाईपलाईन फुटत राहते, त्याची दखल घेतल्या जात नाही. हा निष्काळजीपणा, हा अलगर्जीपणा केव्हा केव्हा सुधारणार? केव्हा सुधारणार हा प्राधिकरण विभागाचा? मला असं वाटते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्राधिकरण विभागाची पूर्ण चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, जेणेकरून हा प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाही आणि पुन्हा पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातली कुठेही पाईपलाईन फुटणार नाही, पाणी वाहत राहणार नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, जनतेला पाणी मिळत नाही आणि इथे पाणी हजारो लिटर वाहत राहते. बघा ही परिस्थिती आहे इथे. दाखव त्यांना इकडलं, इथपर्यंत पाणी वाहत आलं म्हणून. बघा तुम्ही, ते पाणी दिवसभर वाहून राहिलं, तुम्ही बघू शकता. लवकरात लवकर याची दक्षता घ्यावी, दखल घ्यावी, अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती.